पक्ष कोणताही असो, कुठलाही राजकीय पक्ष असो, त्यानं मराठी उमेदवार दिला तरच त्याला मत द्यायचं आहे, नाहीतर त्या उमेदवाराची खाट. मराठी माणसालाच मत मिळालं पाहिजे. उमेदवार आमचा मराठीच पाहिजे, तो मराठीच बोलणारा असला पाहिजे आणि त्यानं मराठीचा अपमान सहन नाही केला पाहिजे. 62,000 शाळा बंद केल्या, यांच्याकडे शाळेला पैसे नाहीत, कुंभमेळ्याला पैसे आहेत त्यांच्याकडे. महत्वाचं काय आहे? आमच्या पोरांची शाळा आहे का कुंभमेळा महत्वाचा आहे? 62,000 शाळा बंद करतात आणि पत्रकार सुद्धा याच्यावर. मराठीचा मुद्दा तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरती पण राजकारण सुरू आहे. महापौर कोण होणार, मराठी होणार? कारण की बघा, आता ठाकरे म्हणतायत की महापौर मराठी करायचा. आशिष शेलारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्यंतरी, ते म्हणतायत की हिंदू होणार, पण ते असं स्पेसिफिक सांगत नाहीत की मराठी होणार. मराठीच होणार. 1985 साली हाच मुद्दा होता. त्यावेळेचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. ते म्हणाले होते की मुंबईमध्ये मला महाराष्ट्र दिसत नाही, आणि त्या मुद्द्यावरती शिवसेनेने उचल खाल्ली आणि पहिला महापौर शिवसेनेचा बसला मराठीच्या मुद्द्यावर. भुजबळ साहेब, छगन भुजबळ 1985 साली महापौर झाले, मराठीच्या मुद्द्यावर झाले. समजा एक जस्ट इन केस आपण बोलूया, जर नाही झाला मराठी महापौर आणि अमराठी महापौर झाला, काय कराल? मराठी महापौर नाही झाला तर अख्खी मुंबई रस्त्यावर उतरेल. मराठीच माणूस महापौर होणार आणि मराठीच महापौर झालाच पाहिजे. ह्याच्यासाठी सर्व पक्षीय ताकदीवरती मराठी माणूस एक होईल. सगळ्या पक्षातले मराठी नगरसेवक एक होतील. हे घडेल फ्युचरमध्ये. सगळ्या पक्षातले जेवढे मराठी नगरसेवक आहेत ते सगळे तुमची पक्षाची काय म्हणूया लोडणी गळ्यातनं बाजूला काढतील आणि शिवसेना आणि मनसे हे जे मराठी मुद्द्यावरती भांडतायत, शरद पवारांची राष्ट्रवादी मराठी मुद्द्यावर भांडते, काँग्रेस मुद्द्यावर. तुम्ही शिवसेना आणि मनसेचं तुम्ही नाव घेतलं. मनसे 2006 ला स्थापना झाली, 19 वर्ष झाली. शिवसेना 66 पासून आहे. तर गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. जबाबदार कोण आहे मला? मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला याच्यासाठी सगळी राजकीय प्रणाली त्याला जबाबदार आहे. सगळे पक्ष जबाबदार आहेत. मी असं म्हणणार नाही की आमका पक्ष जबाबदार आहे, पण गेल्या 10 वर्षामध्ये जे सत्तेमध्ये जे भांडवळ आलेली आहेत त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं? मराठी शाळामध्ये बाहेर बोर्ड लावता तुम्ही, पब्लिक स्कूल म्हणून. म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये जिथं आमची मराठी पोरं शिकत होती, कोणी केलं? सगळ्या बघा ना तुम्ही, पब्लिक स्कूल. सगळे जे रिनोव्हेट झालेल्या शाळा आहेत त्याला बोर्ड लावलाय पब्लिक स्कूल. ICSE, IB स्कूल, IGCSE कशाला पाहिजे? आम्हाला मराठी माध्यमाच्या शाळा पाहिजेत. मराठी माध्यमाच्या आम्हाला शाळा पाहिजेत आणि मराठी माध्यमांच्या शाळेसाठी, मराठी भाषेसाठी झटणारे राजकारणी पाहिजेत. कुठलाही पक्ष असू दे, मराठी माणसाच्या हक्कासाठी, मराठी पोरांच्या रोज. भाजप हा पक्ष मराठी माणसासाठी लढेल असं वाटतं का? शक्य आहे का ते? शक्य आहे का? तुम्हाला दिसतंय का? पत्रकार म्हणून तुम्हाला दिसतंय का? यांना फक्त परप्रांतीयांची काय म्हणूया तळी उचलून धरायची आहेत. मराठी माणूस, यांना काय वाटतं की मराठी माणूस काय की त्याला हिंदू केलं की मराठी माणूस काय म्हणूया मेंढरासारखा ह्यांच्या मागे होणार नाही. ते मराठी माणूस येणार नाही. मराठी माणूस मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लोकांच्या सोबत. ठीक आहे, पण आता त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे पण आहेत, ज्यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेना आहे असं ते क्लेम करतात. एकनाथ शिंदे लढतील. एकनाथ शिंदे साहेब काय लिमिटेशन्स आहेत त्यांना लिमिटेशन्स काय? अर्थातच लिमिटेशन्स आहेत. भारतीय जनता पक्षाची त्यांची युती आहे, बरोबर आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची धोरणं त्यांना, त्यांची इच्छा असो किंवा नसो, त्यांना राबावी लागतात. त्यामुळं मराठी माणसासमोर आजच्या घडीला उद्धव ठाकरेंची उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ऑल्सो, काँग्रेस सुद्धा मराठीचा मुद्दा उचलून धरते. सपकाळ आणि मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे. त्यामुळे ह्या ज्या पार्ट्या आहेत, राजकीय पार्ट्या, या पार्ट्यांनाच आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे. मराठी माणसं गेलं तर काय होईल? मी काय म्हणतोय, आता हा सगळा मराठीचा मुद्दा झाला, पण आता अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर राजकीय पक्ष खूप वाढलेत. 2 राष्ट्रवादी झाल्या आहेत, 2 शिवसेना झाल्या आहेत. कोणी केल्या? झाल्या नाही आहेत. ह्या दोन पार्ट्या झालेल्या नाही आहेत. ह्या पार्ट्या केल्या गेलेल्या आहेत. हे फक्त सत्ता पिपासू लोकांनी केलेलं आहे. सत्ता पिपासू लोकांनी हे केलेलं आहे. ह्या पार्ट्या झालेल्या नाही आहेत. दिस इज नॉट अन ऑटोमॅटिक प्रोसेस. त्याच्यासाठी एक प्रॉपर योजना राबवण्यात आलेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत हे झालेलं आहे.